मॅथमॅटिक्सच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण काही एक्झाम्पल पाहणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड मॅट्रिक्स एक्स सच दॅट ए एक्स इज इक्वल टू बी वेअर ए 1 2 -1 3 अँड बी 0 1 2 4. इथे ए एक्स इज इक्वल टू बी असं म्हटलेलं आहे. आता इथे ए एक्स इज इक्वल टू बी, हा जो ए मॅट्रिक्स आहे तो आपण इथे लिहिला 1 2 -1 3 मॅट्रिक्स एक्स, आणि इथे मॅट्रिक्स बी म्हणजे 0 1 2 4. हे जे आहे आपण इथे बाय ट्रान्सफॉर्मेशन पाहणार आहे. ट्रान्सफॉर्मेशन जर इथे यूज करायचे असतील तर आता इथे हा जो ए आहे हा एक्सचा प्री मल्टिप्लायर आहे. प्री मल्टिप्लायर असल्यामुळे इथे आपण रो ट्रान्सफॉर्मेशन्स यूज करणार आहे. म्हणून इथे याला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करू आपण. म्हणून आता इथे या ठिकाणी 0 आणायचं आहे, इथे 1 आहेच, इथे 0 आणायचं आहे. म्हणून बाय R2 चेंज ॲज R2 प्लस R1 असं जर आपण केलं तर आपल्याला मिळेल 1 2 ॲज इट इज. -1 मध्ये 1 ॲड करा, 3 + 2 असं मिळेल. इथे एक्स. सेम ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला ह्या साईडला करायचे आहेत. R2 प्लस R1 म्हणजे R1 ॲज इट इज राहील. 2 + 0 दॅट विल बी 2. 4 + 1 म्हणजे इथे 5 असं होऊन जाईल. आता इथे या ठिकाणी 1 आणायचे आहे. म्हणून बाय R2 चेंज ॲज R2 बाय 5 असं करता येईल. म्हणजे R2ला 5 ने डिवाइड करा. हे 1 2 0 1 इथे एक्स, इथे 0 1. R2ला 5 ने डिवाइड करायचं आहे म्हणजे इथे होईल 2/5, इथे होईल 1. आता यामध्ये या ठिकाणी 0 करायचं आहे म्हणजे पहिल्या रो मधला सेकंड एलिमेंट, म्हणून आपल्याला पहिला रो चेंज करायचा आहे. R1 - 2 R2 असं घेणार आहे. याची 2 टाइम्स व्हॅल्यू यामधून मायनस करू. 1 - 0 1, 2 - 2 म्हणजे 0, इथे 0 1 असं मिळेल. सेम ट्रान्सफॉर्मेशन आपण राईट साईडला घेणार आहे. R1 मधून R2ची 2 टाइम्स व्हॅल्यू म्हणजे 0 - 2 टाइम्स 2/5 म्हणजे इथे -4/5 मिळेल. इथे 1 मधून 1ची 2 टाइम्स व्हॅल्यू म्हणजे 2 1 - 2 म्हणजे -1 मिळेल. इथे 2/5 आहे, इथे 1. हा जो आहे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एक्स म्हणजे आपल्याला एक्स मिळेल. म्हणून इथे एक्स हा मॅट्रिक्स होईल -4/5 -1 2/5 आणि 1. या पद्धतीने आपल्याला काढता येईल. ही जी आहे ही ट्रान्सफॉर्मेशनची मेथड आहे. इथे हा ए जो आहे हा प्री मल्टिप्लायर आहे. प्री मल्टिप्लायर. आणि इथे मी रो ट्रान्सफॉर्मेशन घेतलेले आहेत. आता इथे एक्सची व्हॅल्यू आपल्याला ॲडजॉईंट मेथडने काढता येईल. त्याकरिता पहा, म्हणजे मेथड सेकंड ही मेथड फर्स्ट. आता सेकंड मेथडने पहा, ए एक्स इज इक्वल टू बी असं म्हटलेलं आहे. मल्टिप्लाइंग बाय ए इनवर्सने याला मल्टिप्लाय करा. ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी.
ए इन्व्हर्स इंटू ए म्हणजे आपल्याला मिळेल आय इंटू एक्स असं होईल. ते होईल मायनस ए म्हणजे ए इन्व्हर्स इंटू बी. आपल्याला मिळेल एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी. आयडेंटिटी मॅट्रिक्सने कोणत्याही मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं रिझल्ट तो मॅट्रिक्स राहील. म्हणून एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी. आता या मेथडमध्ये तुम्हाला ए इन्व्हर्स काढावं लागेल टू फाइंड ए इन्व्हर्स. आता आपण इथे ॲडजॉईंट मेथड यूज करणार आहे. म्हणून इथे ए हा जो मॅट्रिक्स आहे तो आहे 1 2 -1 3. इथे आपण कोफॅक्टर ऑफ C11 घेणार आहे. ते -1ला पॉवर 1+1 राहील. आणि इथे मायनर ऑफ A11 राहील. म्हणून फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एलिमिनेट केल्यानंतर इथे 3 राहते. -1ला पॉवर 2 म्हणजे प्लस, रिझल्ट राहील इथे 3. आता इथे C12 काढायचे म्हणजे -1ला पॉवर 1+2, इथे M12. आता इथे -1ला पॉवर 3 म्हणजे मायनस M12. पहिला रो दुसरा कॉलम इथे -1, रिझल्ट राहील 1. आता इथे C21 काढायचे -1ला पॉवर 2+1, इथे M21 राहील. -1ला पॉवर 3 म्हणजे मायनस M21. याचा अर्थ सेकंड रो फर्स्ट कॉलम एलिमिनेट केल्यानंतर इथे 2 राहील, इथे 2 म्हणजे रिझल्ट होईल -2. आता आपल्याला C22 घ्यायचं आहे. -1ला पॉवर 2+2, इथे M22. यामध्ये -1ला पॉवर 4 म्हणजे प्लस येईल. दुसरा रो दुसरा कॉलम म्हणजे इथे 1 मिळेल. म्हणून आता आपल्याला इथे C11 3 मिळालं, C12 1, C21 -2 आणि C22 जे आहे ते 1. म्हणून आपण इथे आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर लिहिणार आहे. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर राहील C11 C12 C21 C22. आता इथे C11 आहे 1, C12 आहे C11 आहे 3, C12 आहे 1, C21 -2, C22 1 असं मिळेल. यावरून तुम्हाला आता ॲडजॉईंट ऑफ ए लिहिता येईल. ॲडजॉईंट ऑफ ए हा ट्रान्सपोज ऑफ सी होईल. ट्रान्सपोज ऑफ सी म्हणजे इथे 3 1 हा रो आहे, इथे आपण कॉलम म्हणून लिहिणार आहे. इथे -2 1 हा रो आहे, इथे कॉलम. ॲडजॉईंट ऑफ ए असं मिळेल. आता इथे ए इन्व्हर्स काढायचं आहे म्हणजे 1 डिटर्मिनंट ऑफ ए. इथे ॲडजॉईंट ऑफ ए. आता डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू इथून डायरेक्ट मिळता येईल, काढता येईल. तुम्हाला मिळेल डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे 3 + 2 दॅट विल बी 5. म्हणून इथे 1/5 असं होईल. ॲडजॉईंट ऑफ ए म्हणजे आपल्याला मिळेल 3 2 1 1. हे झालं ए इन्व्हर्स. आता आपल्याकडे जे रिलेशन आहे ते रिलेशन हे आहे. समजा रिलेशन 1 एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी. म्हणून इथे एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स. ए इन्व्हर्स याचा अर्थ 1/5 3 2 1 1. इथे पहा हे -2 आहे, 3 1 हे -2 आहे इथे, म्हणून इथे मायनस घ्यावं लागेल. हे -2 1. आता इथे 1/5 आणि 3 -2 1 1 हा झाला ए इन्व्हर्स इंटू बी. इथे मॅट्रिक्स बी आहे 0 1 2 4 0 1 2 4.
आणि आता यांचं मल्टिप्लिकेशन. एक्स इज इक्वल टू हा 1/5 कॉमन आहे, त्याला तसंच राहू द्यायचं. फर्स्टमधला रो, सेकंडमधला कॉलम, -3 इंटू 0 म्हणजे 0 राहील. -2 इंटू 2 हे -4 होईल, म्हणजे पहिला रो आणि इकडचा पहिला कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट मल्टिप्लाय करून ॲड करायचे आहेत. आता 3 इंटू 1 म्हणजे पहिला रो दुसरा कॉलम, 3 इंटू 1 3, -2 इंटू 4 -8. त्यानंतर आता इथे 1 इंटू 0, हिअर 1 इंटू 2, 1 इंटू 1, 1 इंटू 4. आता इथे एक्स इज इक्वल टू 1/5 असं मिळेल. इथे मिळेल -4, इथे -5 मिळेल, इथे 2 आणि इथे 5 मिळेल. आता या 1/5ने जर याला मल्टिप्लाय केलं तर पहिली टर्म मिळेल -4/5, दुसरी मिळेल -1, तिसरी मिळेल 2/5 म्हणजे सेकंड रोमधली पहिली, नंतर इथे 5/5 म्हणजे 1. आता इथे एक्स इज इक्वल टू -4/5 -1 2/5 1 मिळालं. आधीसुद्धा आपल्याला एक्स इज इक्वल टू -4/5 -1 2/5 1 असं मिळालं. या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला सेम रिझल्ट मिळाले. 2 मेथड्स आहेत इथे. पहिल्या मेथडमध्ये आपण रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केले, दुसऱ्यामध्ये आपण एक ॲडजॉईंट मेथड जी आहे म्हणजे इन्व्हर्स काढून नंतर आपण मल्टिप्लाय करून रिझल्ट काढला. यापेक्षा याला कमी वेळ लागतो. जर त्यांनी परीक्षेमध्ये अशा टाईपचं एक्झाम्पल विचारलं तर तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन यूज करून काढू शकता. ही मेथड यूज केली तरी चालेल. याला इथे जास्त वेळ लागलेला आहे, इथे कॅल्क्युलेशन जास्त आहे, परंतु ही सुद्धा यामधली एक मेथड आहे.